नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 1219 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे। आठवड्याभरात खात्यावर पैसे जमा होणार आहेत। राज्यातील खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे। पीक विमा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1219 कोटी 78 लक्ष एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला असून प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने या रकमेचे वितरण करण्याचे आदेश दिले असून येत्या आठवड्याभरात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। नांदेड जिल्ह्यावर मदतीचा वर्षाव मंजूर झालेल्या एकूण निधीपैकी सिंहाचा वाटा नांदेड जिल्ह्याला मिळालेला आहे। जिल्ह्यासाठी तब्बल 800 कोटी रुपये मंजूर झाले असून धर्माबाद तालुक्यातील जैरीकोट महसूल मंडळात सर्वाधिक म्हणजे प्रति हेक्टर 35,311 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। उत्पादनातील घट आणि महसूल मंडळाचा उंबरठा यानुसार ही मदत निश्चित करण्यात आली आहे। सोयाबीनला प्राधान्य दिलेले आहे। कापूस तूर या नंतरच्या टप्प्यात देण्यात येणार आहे। राज्यात एकूण 58.90 लाख हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला होता। त्यामध्ये 36 लाख हेक्टरवर सोयाबीन होते। ज्या महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग तक्रारमुक्त पूर्ण झाले आहेत तेथे मदत जाहीर झाली आहे। मात्र कापूस आणि तूर पिकाची काढणी उशिरा होत असल्याने त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे। एप्रिल अखेरपर्यंत हे अहवाल केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर या शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा होईल। धाराशिव आणि लातूरमध्ये कंपन्यांचा आडमुठेपणा, काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतीमुळे मदत रखडली आहे। धाराशिव येथे 470 पीक कापणी प्रयोगांपैकी 368 तक्रारी आहेत। लातूरमध्ये 700 प्रयोगांपैकी 80 तक्रारी आहेत। विमा कंपन्यांनी प्रतिनिधींना धमकावल्याचे आणि प्रक्रियेत त्रुटी असल्याचे आरोप केले होते। राज्य सरकारने या तक्रारी फेटाळल्या असल्या तरी कंपन्यांनी केंद्र सरकारकडे अपील केल्यास या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी अधिक प्रतीक्षा करावी लागू शकते। ज्या महसूल मंडळाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि जिथे कंपन्यांच्या तक्रारी नाहीत अशा ठिकाणी 1219 कोटींचे वितरण आठवड्याभरात पूर्ण होईल। कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांनाही लवकरच भरपाई मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता 1219 कोटी रुपयाची पीक विमा मंजुरी मिळालेली आहे आणि पुढील आठवड्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। खरीप हंगाम 2025 रोजीचे हे पैसे आहेत, तरी शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।